Hello student. Today we will see our number 10 chapter that is pretty as a picture. Pretty म्हणजे काय तर सुंदर. म्हणजे चित्रामध्ये एखादी वस्तू जेवढी सुंदर दिसते तेवढी सुंदर ती रियालिटीमध्ये कशा पद्धतीने दिसते ते आपण ह्या लेसनमधनं बघणार आहोत. So we'll start our lesson. Right on the first day of school, our new class teacher Miss Nina told us that the last period on every Friday would be story time. तर पहिल्याच दिवशी शाळा सुरू झाली आणि त्या दिवशी त्यांच्या ज्या क्लास टीचर होत्या नीना मिस त्यांनी सांगितलं की प्रत्येक शुक्रवारी जो शेवटचा पिरियड असेल तो आपला स्टोरी टाईम असेल. त्या पिरियडमध्ये किंवा त्या टायमिंगमध्ये तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. मी स्वतः स्टोरी सांगणार आहे असं त्या बोलल्या. वी ऑल डिसाइडेड इमिजिएटली शी मस्ट बी द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. आणि आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं होते की त्या ह्या जगातल्या सगळ्यात बेस्ट टीचर आहेत म्हणून. का? कारण त्या स्टोरी सांगणार होत्या म्हणून. वी होप शी न्यू इनफ स्टोरीज फॉर ऑल द फ्रायडेज ऑफ द इयर. आणि आम्हाला अशी आशा होती की पूर्ण वर्षाचे जे काही फ्रायडेज आहेत त्या फ्रायडेजला प्रत्येक फ्रायडेला एक नवीन स्टोरी असेल एवढ्या स्टोरीज त्यांना माहिती असाव्यात असं आम्ही आशा बाळगली होती. So Friday came and we got more and more excited till at last the bell rang for the last period. मग शुक्रवारचा दिवस उगवला आणि आम्ही सगळे खूप उत्साही होतो. एक्सायटेड म्हणजे उत्साहात होतो. टिल द लास्ट ॲट लास्ट द बेल रँग फॉर द लास्ट पिरियड. आणि शेवटची बेल वाजली शेवटच्या पिरियडची. वी रिमाइंडेड हर राईट अवे अबाउट हर प्रॉमिस. आणि त्या येतच होत्या क्लासकडे तर आम्ही त्यांना आठवण करून दिली की तुम्ही आम्हाला आज स्टोरी सांगणार आहात. मग मॅडम बोलले येस ऑफकोर्स शी सेड हॅपली. आणि आनंदाने त्या बोलल्या की हो नक्की. बट ॲज शी लुक्ड अराउंड द क्लास वी कुड सी हर फेस चेंजिंग. आणि जेव्हा तिने पूर्ण क्लासमध्ये येऊन सभोवार बघितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे आहे भाव जे आहे ते बदलले. ओ डिअर आय वॉज गोइंग टू टेल यू सच अ लवली स्टोरी. ते बोलतात की अरे प्रिय विद्यार्थ्यांना मी तुम्हाला खूप चांगली स्टोरी सांगणार होते. बट इट लुक्स ॲज इफ दॅट विल हॅव टू वेट. पण हे जे काही दिसतंय इथे या ठिकाणी हे बघून मला असं वाटतं की आता तुम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागेल. नो सेड एव्हरीवन. सगळे बोलायला लागले की नाही दॅट्स नॉट फेअर. आणि हे योग्य नाही. Look at the classroom, Miss Nina said. How can we enjoy a story with all this rubbish all over the floor? त्या बोलल्या की तुम्ही एकदा सभोवार बघा बरं. एवढा सगळा कचरा पडला आहे फ्लोअरवरती फरशीवरती आणि हे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे. सगळ्या वस्तू कुठे काही व्यवस्थित नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टींसह आपण त्या स्टोरीचा आनंद कसा घेणार. सो एव्हरीवन वेंट स्करिंग अराउंड पिकिंग अप पेपर. मग सगळ्यांनी एकदम पटपट पेपर उचलायला ते जे काही कचरा होता ते उचलायला सुरुवात केली. अँड पेन्सिल स्टब शार्प केलेली पेन्सिलचं जे काही होतं चुरा ते. अँड पुटिंग देम इन द वेस्ट पेपर बास्केट. आणि ते सगळं काही उचलून त्यांनी डस्टबिनमध्ये तिथं जी बास्केट होती वेस्ट पेपरची त्यात टाकलं. व्हॉट अ कन्फ्युजन देअर वॉज. पण ते टाकतानाही किती कन्फ्युजन किती गोंधळ. बट मिस नीना वॉज नॉट सॅटिस्फाईड. तरीसुद्धा त्या समाधानी नव्हत्या. सॅटिस्फाईड म्हणजे काय समाधानी. एवढं सगळं करूनही मिस नीना समाधानी झाल्या नव्हत्या. द डेस्क अँड बेंचेस आर ऑल क्रूक म्हणजे काय वाकडे तिकडे झाले होते बेंचेस शी सेड. मग त्या बोलल्या की बेंच सगळे वाकडे तिकडे झाले. सो अप पॉप्ड everyone once again, straightened out the rows quickly and put them all in perfect order. मग सगळे मुलं उठले आणि सगळ्यांनी आपापले बेंच बरोबर लाईन बघून एका रोमध्ये सगळ्या परफेक्ट करून घेतल्या. दॅट्स मच बेटर शी सेड. ती बोलली ठीक आहे. बट लुक ॲट युअर सेल्फ. रिबन्स अंडन, शर्ट्स हँगिंग आउट, शू लेसेस ओपन, बेल्ट्स आस्क्यू. ती म्हणे ठीक आहे पण एकदा स्वतःकडे बघा. तुमच्या रिबन ज्या आहे वेणीला ज्या रिबन लावलेल्या आहे त्या बांधल्या गेलेल्या नाही व्यवस्थित सुटून गेलेले आहे. शर्ट्स हँगिंग आउट तुमचे शर्ट नुसते उगाचच लोंबकळल्यासारखे वाटत आहे.
शू लेसेस ओपन, तुमच्या शूजच्या जे लेसेस आहेत त्यासुद्धा टाय केलेलं नाही आहे, बांधले गेलेले नाही आहे, ते पण ओपन आहे. बेल्ट्स आस्क्यू, बेल्ट्स पण तुमचे कमरेचे बेल्ट वाकडे तिकडे झालेले आहेत. Anything for the story we thought, and as quickly as possible we tidied ourselves. स्टोरी ऐकण्यासाठी ही मुलं काहीही करायला तयार झालेली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी पटपट जे काय आहे सुटलेलं ते बांधायला सुरुवात केली. टायडेड मीन्स स्वच्छ करून किंवा नीटनेटकं करून स्वतःला आवरण्याची सुरुवात केली. वी केप्ट आस्किंग द किड्स अराउंड अस टू टेल अस इफ वी वेअर लुकिंग टॅडी इनफ. आणि आम्ही आमच्या शेजारच्या मुलांना विचारलं की आम्ही व्यवस्थित दिसतोय की नाही, म्हणजे कुठे काही केस वाकडे तिकडे किंवा वेणीचं जे काही आहे रिबन वगैरे ती टाय आहे की नाही व्यवस्थित, किंवा उगाचच कसं तरी वाटते काय. असं का करावं लागलं. नो मिरर्स इन द क्लासरूम, कारण क्लासरूममध्ये मिरर नव्हता, आरसा नव्हता. यू नो, बट दिस सिली शिरीन्स प्लेट वॉज ऑल अंडर. ते तर झालंच, पण जी एक मुलगी होती शिरीन, त्या मूर्ख मुलीची तर एकदम वेणीच पूर्ण, प्लेट मीन्स वेणी, वॉज ऑल अंडर, आणि पूर्ण सुटून गेली होती ती वेणी. सोनिया हॅड टू डू इट ऑल ओव्हर अगेन फॉर हर. मग ते कोण मदत करत होती तिला करण्यासाठी, ती वेणी घालण्यासाठी सोनिया मदत करत होती. अँड टाय द बो टू, आणि तिचं जे काही आहे शेंडी ती बांधण्यासाठी सुद्धा मदत करणार होती तिला. वन लास्ट थिंग मिस नीना सेड, आणि आता शेवटची गोष्ट मिस नीना बोलल्या, यू विल बी इन अ हरी वेन द स्टोरी इज ओव्हर. जेव्हा स्टोरी संपेल तेव्हा तुम्ही खूप घाई कराल. सो हाऊ अबाउट पुटिंग अवे ऑल युअर थिंग्स इन टू युअर बॅग्स राईट नाव. आणि मग त्या बोलल्या की ठीक आहे, पण मग तुम्ही तुमच्या वस्तू कशा ठेवणार, सगळ्या वस्तू कशा, शेवटचा पिरियड झाल्यानंतर आपण घरी जात असतो, मग त्या वस्तू तुम्ही तुमच्या जागेवर ठेवलेल्या आहेत की नाही बघून घ्या. ऑल द बुक्स, ऑल द नोटबुक्स, सगळे काही पुस्तकं, वह्या. डोंट फॉरगेट द कंपास बॉक्स, तुमची कंपास बॉक्स कुठे आहे ती बघा. हॅव यू पुट अवे युअर पेन्सिल, तुमची पेन्सिल दुसरीकडे कुठे ठेवली का. युअर रबर, युअर रुलर, रबर म्हणजे इरेझर, रुलर पट्टी. द पॅक ऑफ कलर पेन्सिल, तुमचे कलर पेन्सिल व्यवस्थित ठेवले गेले आहे की उगाच पडले कसे तरी अस्ताव्यस्त. गुड. नाव युअर टिफिन अँड वॉटर बॉटल, तुमचं टिफिन आणि वॉटर बॉटल व्यवस्थित ठिकाणी आहे की नाही. देअर्स अ प्लेस फॉर एव्हरीथिंग, सो पुट एव्हरीथिंग इन इट्स राईट प्लेस. आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक व्यवस्थित जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ती व्यवस्थित ठेवलेली आहे की नाही एकदा चेक करून घ्या. वेल वी वेअर ऑल डन एक्सेप्ट राहुल अँड अनवर, आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलं होतं, राहुल आणि अनवर सोडता. दे कुडंट फाइंड देअर डायरीज, त्या दोघांनाही त्यांच्या डायऱ्या सापडत नव्हत्या. अँड शीला हू कुडंट फाइंड द कॅप ऑफ हर पेन, आणि शीलाला तिच्या पेनाचं टोपण सापडत नव्हतं. अँड बीना हू हॅड लॉस्ट द कप फ्रॉम हर वॉटर बॉटल, आणि जी बीना होती ती तिच्या वॉटर बॉटलचा जो कप जी होती ती तिच्याकडनं मिस झाला होता, हरवला होता. अँड एव्हरीवन वॉज मेकिंग सच अ नॉईज ट्राईंग टू हेल्प, आणि सगळेजण एकमेकांना मदत करण्यामध्ये इतका आवाज आणि गोंगाट करत होते. आय थॉट वी वुड नेव्हर फिनिश अँड मिस नीना वुड बी टू अँग्री टू टेल अस अ स्टोरी, आणि मला असं वाटत होतं की आमचं हे लवकर कधी संपणार नाही जे चाललं होतं आवाजन ते, आणि त्यामुळे मिस नीना ह्या रागावतील आणि त्या स्टोरी सांगतील की नाही सांगतील त्याचं कन्फ्युजन झालं होतं. बट ॲट लास्ट इट वॉज ऑल डन अँड मिस नीना फायनली स्माइल ब्रॉडली. पण शेवटी सगळं काही व्यवस्थित झालं आणि मिस नीनाने एक छानशी स्माईल दिली. नाव दॅट्स माय फेवरेट क्लास. मग त्या बोलले की हा माझ्या आवडीचा क्लास आहे. ऑल स्पीक अँड स्पॅन अँड ॲज क्लीन ॲज अ विसल. जे काही अस्ताव्यस्त झालं ते सगळं नीटनेटकं ठेवून आणि सगळं व्यवस्थित केलं, ते पण एका शिटीच्या याच्यामध्ये एक शिटी वाजवून. बट इज देअर टाईम फॉर अ स्टोरी, पण आता स्टोरी सांगण्यासाठी टाईम होता का. ओ येस देअर इज, होता. जस्ट अ शॉर्ट लिटल वन, खूप छोटा टाईम होता. शॉर्ट ऑर लॉंग, मिस नीना टोल्ड अस अ रिअली फनी स्टोरी अबाउट अ किंग अँड हिज क्लोन. मिस नीनांनी तेवढ्या छोट्याशा वेळेमध्ये छोटीशी स्टोरी सांगितली आणि ती एवढी फनी होती, विनोदी होती. त्या स्टोरीचं नाव, त्या स्टोरीमध्ये होता एक राजा आणि एक विदूषक. क्लोन मीन्स विदूषक. ओनली इट एंडेड टू सून,
आणि ती इतक्यात संपली सुद्धा. अँड वी वेअर स्टील लाफिंग वेन द बेल रँग. आणि आम्ही तोपर्यंत हसलो जोपर्यंत बेल रँग होत होती. सो वी जस्ट थँक मिस नीना अँड लेफ्ट. आम्ही मग थँक्यू म्हटलं मिस नीनांना आणि क्लास सोडला आम्ही. बाय द वे, मिस नीनाज आयडिया अबाउट पॅकिंग द बॅग अर्ली वॉज रिअली गुड. पण मिस नीनांची जी आयडिया होती बॅग पॅक करायची ती खरंच खूप चांगली होती. माय मदर सेड शी वुड नेवर फाउंड माय बॅग सो नीट बिफोर. कारण त्याची आई बोलत होती की याच्या आधी कधी त्याची बॅग तिने एवढी व्यवस्थित पाहिली नव्हती. अँड आय हॅडंट लेफ्ट एनिथिंग बिहाइंड इन द स्कूल एदर. आणि त्यामुळे मी एकही वस्तू शाळेमध्ये विसरून आलेलो नव्हतो. नाव ऑन मंडे वेन द वीक बिगेन our class monitor said he had a good idea and he wanted us to listen. क्लासचा जो मॉनिटर होता तो बोलला की माझ्याकडे एक आयडिया आहे आणि ती तुम्ही ऐकायची आहे. ही सेड दॅट वी मस्ट प्रॅक्टिस स्ट्रेटनिंग अप द क्लासरूम अँड आवर सेल्फ्स क्विकली. तो बोलला की आपण काही वेळातच स्वतःला आणि क्लासला व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे, व्यवस्थित नीटनेटकं ठेवायचं आहे. स्ट्रेटनिंग अप मीन्स नीटनेटकं ठेवणे, स्वच्छ ठेवणे. जस्ट विदिन 5 minutes. आणि तो वेळ होता फक्त 5 मिनिटाचा. 5 मिनिटामध्ये एवढं सगळं व्हायलाच हवे. दॅट वे वी वूड हॅव टाईम फॉर लाँग स्टोरीज ऑन फ्रायडेज. आणि असं केल्यानंतरच आपल्याला फ्रायडेला स्टोरी ऐकण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. सो वी ड्रू अप 5 minute ड्रिल. आणि मग त्यांनी एक ड्रिल ठरवली. हिअर इज इट. आणि ती ड्रिल अशी होती. फर्स्ट मिनिट, start from the last kid in every line, collect and pass on all paper and rubbish to the kid in front. They go and put it in the waste paper basket. पहिल्या मिनिटामध्ये काय करायचं आहे, आजूबाजूला सगळा जो काही कचरा पडलेला आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि हातोहात पहिल्या मुलाकडे पाठवायचा आहे. म्हणजे आपण जर शेवटच्या बेंचवर असेल तर आपल्या पुढच्या मुलाकडे द्यायचा, त्याने तो पुढच्या मुलाकडे द्यायचा. असं करून पहिल्या मुलापर्यंत तो सगळा कचरा पोहोचेल आणि तो पहिला मुलगा तो सगळा कचरा त्या बास्केटमध्ये टाकेल. सेकंड मिनिट, कम आउट ऑफ युअर प्लेस अँड स्ट्रेटन युअर डेस्क. आपल्या जागेवरून उठायचं आहे आणि आपला जो डेस्क आहे किंवा बेंच जो आहे तो व्यवस्थित सरळ लाईनीमध्ये रेषेमध्ये आणायचा आहे, बाकी सगळ्यांच्या जशा आहे त्या पद्धतीने. लुक ॲट द लाईन्स ऑन द फ्लोअर टू हेल्प यू कीप इट जस्ट राईट. आणि त्यासाठी फरशीवरती ज्या काही रेषा असतात, लाईन्स असतात, त्याची मदत घेऊन सगळ्या बेंचेस एका लाईनमध्ये लावून घ्यायचं आहे. किड्स ऑन द एंड्स टेल यू इफ युअर डेस्क इज आउट ऑफ लाईन. आणि शेवटचा जो मुलगा आहे तो तुम्हाला सांगेल की तुमचं बेंच लाईनमध्ये आहे किंवा नाही. थर्ड मिनिट, टाय शूलेसेस अँड रिबन्स. आपले जे शूलेसेस आहे त्या आणि रिबन बांधून घ्यायचे आहे. टक इन ब्लाउजेस अँड शर्टचे बटन निघाले असतील तर ते बांधून घ्यायचे आहे, ते लावून घ्यायचे आहे. स्ट्रेटन ड्रेसेस अँड बेल्ट्स. आणि जे ड्रेस किंवा बेल्ट्स आहे ते एकदम व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहेत. फेस युअर पार्टनर्स टू मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑल राईट. आणि आपल्या शेजारी जो पार्टनर आहे त्याला सांगायचं आहे, बघायला सांगायचं आहे की माझं सगळं काही व्यवस्थित आहे की नाही तू सांग. फोर्थ मिनिट, पॅक युअर बॅग्स, चेक ऑल बुक्स, नोटबुक्स, कंपास बॉक्सेस, कलर पेन्सिल, टिफिन्स, वॉटर बॉटल्स. सगळं काही आपली बॅग चेक करायची आहे, त्यात सगळ्या बुक, कंपास बॉक्स वगैरे आहे की नाही, वॉटर बॉटल वगैरे, टिफिन, सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. हॅव आय रिटन माय होमवर्क लिहिला की नाही. हॅव आय फॉरगॉटन एनिथिंग, मी काही विसरलो की काय, हे सगळं मेन्शन करून चेक करून घ्यायचं आहे. फिफ्थ मिनिट, सिट डाऊन क्वाइटली अँड ट्राय टू गेस द स्टोरी मिस नीना इज गोइंग टू टेल. आणि सगळं आवरल्यानंतर शेवटच्या मिनिटाला शांत बसायचं आहे आणि आज मिस नीना कोणत्या प्रकारची स्टोरी सांगतील त्याबद्दल विचार करत बसायचा आहे. सो दिस इज आवर टुडेज लेसन. हिअर lesson is over. Okay, and last paragraph is there, so just see. Meena, the other monitor, suggested that we do this without saying a single word. मीना होती त्या ठिकाणी. ती बोलली की आता आपण ही जी ड्रिलिंग ठरवली आहे ही आपण एकही वर्ड न बोलता घ्यायची आहे. ग्रेट आयडिया. दॅट सेव्स अस ऑल द कन्फ्युजन.
बाकी मुलं बोलले की हो खरंच खूप चांगली आयडिया आहे, याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होणार नाही. मिस नीना वॉज सो प्लीज्ड विथ द 5 मिनिट ड्रिल. आणि मिस नीनानं खूप बरं वाटलं ह्या 5 मिनिटाच्या ड्रिलनी. शी सेड शी वूड ऑल्सो हेल्प. त्या बोलल्या की मी पण तुम्हाला मदत करेल ह्या ड्रिलिंगमध्ये. शी सेड शी वूड कीप लुकिंग ॲट हर वॉच अँड टेल अस आफ्टर एव्हरी मिनिट टू हरी अप. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक मिनटामध्ये 1 मिनिट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आता पहिला मिनिट संपला, दुसरा मिनिट संपला, असं मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल. वी प्रॅक्टिस्ड स्टार्टिंग ऑन मंडे इटसेल्फ. आणि त्या बोलल्या की आपण सोमवारपासून याची सुरुवात करू. इट वॉज क्रेझी ॲट फर्स्ट. हे पहिल्यांदा खूपच विचित्र वाटत होतं. देअर वेअर किड्स गिगलिंग अँड मेकिंग फनी फेसेस अँड वी ऑल फेल्ट ऑकवर्ड. बाकीचे जे क्लासचे मुलं होते ते सगळे त्यांच्यावरती वाकोले दाखवत होते, हसत होते, फनी फेसेस बनवत होते. त्याच्यामुळे त्यांना खूप ऑकवर्ड फील होत होतं, म्हणजे वाईट वाटत होतं. बट वी हॅड टू डू इट फॉर द सेक ऑफ दॅट स्टोरी. पण आम्हाला हे सगळं करायची गरज होती का? फक्त आम्हाला स्टोरी ऐकायची होती म्हणून. अँड डू यू नो वॉट मिस नीना सेड ॲट द एंड ऑफ द 5 मिनिट ड्रिल. आणि तुम्हाला माहिती आहे की मिस नीनाने शेवटच्या 5 मिनिटाच्या त्या ड्रिलनंतर काय सांगितलं? शी सेड आवर क्लास लुक ॲज प्रिटी ॲज अ पिक्चर. आणि त्या बोलल्या की आपला क्लास हा इतका सुंदर वाटतं जसं की फोटोच काढलेला आहे. प्रिटी ॲज अ पिक्चर म्हणजे एखाद्या चित्रामध्ये असतो तसं इतकं सुंदर वाटतं आहे. वी गॉट अ फुल 25 मिनिट स्टोरी दिस फ्रायडे. आणि ह्या शुक्रवारी आम्हाला पूर्ण 25 मिनटं मिळाली फक्त आणि फक्त स्टोरी ऐकण्यासाठी. सो हिअर आवर लेसन इज ओव्हर. We'll send you the word meanings, so you just write down that. Okay, have a nice day, take care.